मित्रांनो, आपण आपल्या शरीराला झालेल्या जखमेला सहज बघू शकतो, पण आपल्या मेंदूमध्ये झालेला बिघाड किंवा रोज होणाऱ्या नुकसानाला आपण बघू शकत नाही. आपला मेंदू आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, पण तरी सुद्धा लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 अशा सवयी बघणार आहोत ज्या तुमच्या मेंदूची वाट लावतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही अनावधानाने रोज करता. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक मुद्दा अगदी मन लावून ऐका. पहिली सवय, चुकीच्या झोपण्याच्या सवयी. एक चांगली झोप तुमच्या मेंदूला आराम देते. जेव्हा तुम्ही चालून चालून थकून जाता तेव्हा तुम्ही थोडा वेळ एका ठिकाणी बसून आराम करून परत चालण्यासाठी तयार होता. पण जर अविरतपणे काम करून तुमचा मेंदू थकत असेल तर त्याला आराम एक चांगली झोपच देऊ शकते. पण दुर्भाग्य हे की जसजशी आपण मोठे होत जातो आपल्या झोपण्याच्या सवयीमध्ये बिघाड होत जातो. ना झोपण्याची वेळ फिक्स असते ना उठण्याची. उशिरा झोपण्यामुळे, कमी झोप घेतल्यामुळे तुमचा मेंदू संथ होऊन जातो. तुमची स्मरणशक्ती खराब व्हायला लागते. तुमची निर्णय क्षमता क्षीण होत जाते. अशा अनेक समस्या निर्माण होतात. एक अभ्यास तर असा सांगतो, कमी झोप घेतल्यामुळे तुमच्या मेंदूचा आकार सुद्धा कमी होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या झोपेचा पॅटर्न समजून घ्यावा लागेल आणि हे जाणून घ्यावे लागेल की तुम्हाला रोज किती तास झोप गरजेची आहे. एकदा का तुम्हाला हे समजले की मग तुम्ही रोज तेवढी झोप घेतली पाहिजे, ना कमी ना जास्त. दुसरी सवय, मोबाईलचा प्रमाणापेक्षा जास्त वापर. मोबाईल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे आणि हळूहळू हा मोबाईल आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला रिप्लेस करत चालला आहे. बाहेर जाऊन फिरण्याऐवजी लोक दिवस रात्र आपल्या मोबाईलमध्ये गुंतून राहिली आहे. 2017 मध्ये एक सर्वे केला गेला ज्याच्यामध्ये हे आढळून आले की मुलांनी जास्त वेळ मोबाईल बघितल्यामुळे त्यांच्या मेंदूच्या कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या निर्माण झाल्या. कारण मोबाईल बघत असताना तुमच्या मेंदूचा वापर होत नाही. तुम्ही कोणताही विचार न करता फक्त एक स्क्रीन स्क्रॉल करत असता. ह्याच्या अगदी उलट घडते जेव्हा मुले पुस्तकांचे वाचन करतात. त्यांच्या मेंदूची कनेक्टिव्हिटी मजबूत होत जाते. असे होते कारण जेव्हा ते शब्दांचे वाचन करतात तेव्हा त्याला अर्थ लावून मनामध्ये ते एका चित्राची कल्पना करतात, ज्यामुळे मेंदूला चालना मिळते. त्यामुळे मोबाईलमध्ये जाऊन एकदा तुमचा स्क्रीन टाइम तपासून बघा आणि त्याला कमी करण्याचा प्रयत्न करा. तिसरी सवय, प्रमाणापेक्षा जास्त साखरेचे सेवन करणे. मित्रांनो, असे होऊ शकते की दिवसभरामध्ये तुम्हाला गोड खायची इच्छा होत असेल किंवा सकाळी उठून तुम्ही साखरेचा चहा किंवा कॉफी पित असाल किंवा घरात कोणी मिठाई घेऊन आले असेल तर तुम्ही त्याच्यावर तुटून पडता किंवा तुम्हाला कोल्ड्रिंक्स प्यायची सवय असेल. ही साखरेची तलब तुमच्यामध्ये निर्माण होणाऱ्या स्ट्रेसचा एक रिस्पॉन्स असतो. जेव्हा तुमच्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो तेव्हा तुमच्यामध्ये एक घाणेरडे फिलिंग निर्माण होते. मग छान वाटण्यासाठी तुम्ही साखरेच्या पदार्थांचा आधार घेता. पण जेव्हा हे प्रमाण जास्त होते तेव्हा तुम्हाला त्याचे व्यसन लागते, ज्याच्यामुळे तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. 2011चा एक अभ्यास सांगतो, साखर आपल्या मेंदूच्या कॉग्निटिव्ह फंक्शनला कमजोर बनवते. 2017च्या एका अभ्यासानुसार जी लोक रोज एकापेक्षा जास्त कोल्ड्रिंक पितात त्यांना अल्झायमर सारखा भयानक आजार होऊ शकतो. त्यांच्या मेंदूची क्षमता कमी होऊ लागते. चौथी सवय, तासनतास एकाच जागेवर बसून काम करणे. मित्रांनो, दिवसभर स्वतःला एकाच खोलीमध्ये बंद करून घेणे, कोणालाही न भेटणे, ना कोणाशी काही बोलणे, सकाळ कधी होते रात्र कधी झाली याचा थांग पत्ता न लागणे, असे राहणीमान तुमच्या मेंदूला आळशी बनवत जाते, ज्याच्यामुळे तुम्ही डिप्रेशन किंवा एन्झायटीचा शिकार होऊ शकता. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या एका अभ्यासानुसार रोज 10 मिनिटं समोरासमोर आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर बोलल्यामुळे तुमच्या मेंदूची आकलन क्षमता सुधारते. त्यामुळे घरातून बाहेर पडा, लोकांबरोबर गप्पा मारा, नवीन मित्र बनवा. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे जो एका ठिकाणी बसण्यासाठी बनलेला नाही. 5वी सवय, जास्त प्रमाणात जंक फूड खाणे. ब्रेन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या एका मानसशास्त्रज्ञाने संशोधन केले, ज्याच्यामुळे तो म्हणतो
की जंक फूड आणि साखरजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे फक्त तुमच्या शरीराची चरबी वाढत नाही, तर तुमच्या मेंदूमध्ये घातक रासायनिक बदल घडतात. जे काही आपण खातो ते आपल्या शरीरासाठी इंधनाचे काम करते. जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये पेट्रोलऐवजी पाणी टाकाल तर त्याचे इंजिन खराब तर होणारच. त्याचप्रमाणे पौष्टिक अन्न खाण्याऐवजी तुम्ही जंक फूड खाल तर तुमच्या शरीराबरोबरच त्याचा मेंदूवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही फक्त घरात बनवलेले पौष्टिक जेवण जेवा. बाहेर जाऊन पैसे आणि आरोग्य बर्बाद करण्याऐवजी हा उपाय सर्वात बेस्ट आहे. अशाने तुमचे पैसे सुद्धा वाचतील. सर्वात महत्त्वाचे, तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. पुढे जाऊन तुम्हाला कोणताही आजार होणार नाही आणि साईड इफेक्ट करणारी औषधे सुद्धा घ्यावी लागणार नाही. 6वी सवय, सकाळी उशिरा उठण्याची सवय. अजून एक सवय जी रोज तुमच्या मेंदूचे नुकसान करते ती म्हणजे रोज उशिरा उठण्याची सवय. मित्रांनो, आपण जर निसर्ग नियमांच्या विरोधात वागलो तर त्याची शिक्षा आपल्याला नक्कीच मिळते. आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे तयार केली गेली आहे, ती म्हणजे रात्र झोपण्यासाठी आहे आणि दिवस जागण्यासाठी आहे. पण अनेक लोक अर्धा दिवस उलटून जातो तरी झोपून राहतात. अशा लोकांच्या आत्मविश्वासामध्ये कमी येते. त्यांचा दिवस एका निगेटिव्ह विचाराने सुरू होतो. अरे यार, आज मी परत उशिरा उठलो. आणि मग त्यांना असे वाटते काही करायला वेळच राहिला नाही. मग सगळी कामे पुढे ढकलली जातात आणि दुसऱ्या दिवशी परत ते उशिरा उठतात. हे चक्र असेच चालू राहते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मेंदूला नेगेटिव्हली प्रोग्राम करता, ज्याचा वाईट परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो. 7वी सवय, व्यायाम न करणे. शारीरिक व्यायाम फक्त तुमच्या शरीरासाठी गरजेचा नाही. व्यायाम केल्यामुळे तुमच्या मेंदू आणि मनावर सुद्धा खूप चांगला परिणाम होतो. याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचा हार्ट रेट वाढतो, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. ह्या संबंधी नेपरविल हायस्कूलच्या मुलांवर एक प्रयोग करण्यात आला, जिथे एका क्लासच्या मुलांना 2 ग्रुप्समध्ये विभागले गेले. पहिल्या ग्रुपला सांगण्यात आले त्यांना रोज सकाळी जीव तोडून व्यायाम करायचा आहे, आपल्या हार्ट रेटला वाढवायचे आहे. दुसऱ्या ग्रुपला सांगण्यात आले ते आरामशीर झोपू शकतात. आणि जेव्हा दोन्ही ग्रुप्सच्या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा पहिल्या ग्रुपच्या मार्कांमध्ये 17% वाढ झाली होती. तुम्हाला सुद्धा तुमच्या कामामध्ये प्रगती करायची असेल तर रोज फक्त 30 मिनिटांच्या व्यायामाने सुरुवात करा. जर तुमचे बसून काम असेल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल, याचा अर्थ तुम्ही दिवसभर जास्त करून बसत असाल, तर मग दर 45 मिनिटांनी तुम्हाला एक ब्रेक घ्यायचा आहे. कारण जास्त वेळ बसणे तुमच्या मेंदू आणि शरीरासाठी हानिकारक आहे. 8वी सवय, सोशल मीडियाचा प्रमाणापेक्षा जास्त वापर. आपला मेंदू इन्फॉर्मेशनला प्रोसेस करण्याचे काम करतो, पण आजच्या काळात सोशल मीडियामुळे एवढी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे की आपला मेंदू हँग व्हायला सुरुवात झाली आहे. आपला मेंदू प्रचंड शक्तिशाली आहे, पण त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. आज सोशल मीडियामुळे आपण त्या मर्यादा ओलांडायला लागलो आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, ईमेल्स, रील्स, कॉल्स, यूट्यूब, प्रत्येक मार्गाने आपल्या मेंदूवर इन्फॉर्मेशनचा भडीमार होत आहे. पण जसे मी सांगितले, आपल्या मेंदूची क्षमता मर्यादित आहे. लंडनचे एक सायकोलॉजीचे प्रोफेसर ग्लेन विल्सन यांनी एक संशोधन केले, ज्याच्यामुळे ते म्हणतात जेव्हा आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये असतो जिथे आपल्याला पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागते, पण बाजूला आपला फोन ठेवला असेल ज्याच्यामध्ये एक नोटिफिकेशन येते, फक्त ह्या एका छोट्या सीनमुळे आपल्या मेंदूचा IQ 10 पॉइंटने खाली येतो. हे असे आहे, समजा तुम्ही एका फुग्यामध्ये हवा भरत आहात आणि भरतच चालले आहात, तेव्हा एक वेळ अशी येते जास्त हवेमुळे तो फुगा फुटून जातो. आपला मेंदू तो फुगा आहे आणि सोशल मीडियाचा सगळा कॉन्टेंट त्याच्यामधली हवा. 9वी सवय, चिंतन मनन न करणे. मित्रांनो, तुम्ही जर एखादी मशीन विकत आणली आणि त्याचा जास्त वापर केला नाही, तिला एका कोपऱ्यात ठेवून दिले, तर तिला गंज लागायला सुरुवात होईल. आपला मेंदू विचार करण्यासाठी, चिंतन मनन करण्यासाठी तयार केला गेला आहे. पण आज तंत्रज्ञानामुळे आपल्या मेंदूचा जास्त वापर होत नाही. जेव्हा आपल्या आयुष्यात
एखादी समस्या निर्माण होते तेव्हा त्याचे समाधान काय आहे हे विचार करण्याऐवजी आपण गुगलवर त्याचे सोल्युशन शोधत बसतो. जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल पूर्ण दिवसभरात तुम्ही एखाद्या रोबोटप्रमाणे विचार न करता अनेक गोष्टी करत असता, जिथे तुमच्या मेंदूचा थोडा सुद्धा वापर होत नाही. जर तुमच्या मेंदूकडे विचार करण्यासाठी काही असेल, ध्येय असतील, उद्दिष्ट असेल, तर तो खूप चांगल्या रीतीने काम करेल. नाहीतर त्याला हळूहळू गंज लागायला सुरुवात होईल. मित्रांनो, ह्या होत्या त्या 9 सवयी ज्या तुमच्या मेंदूची वाट लावतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.